माझं नाव संतोष मोरे. मी पुण्यात राहतो. तर मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे आणि ज्ञानयोगाला जोडण्याच्या आधी जी काही माझ्याकडे नकारात्मक ऊर्जा होती, फार भयंकर होती. म्हणजे चिडचिडपणा, व्यसनाची आहारी, सगळ्या गोष्टी माझ्याकडे सगळ्या होत्या. आणि त्यातच मला काही माझ्याच घरच्यांनी मला फसवलं. फसवल्याच्यानंतर माझा चिडचिडपणा किंवा माझा डिप्रेशनमध्ये मी चाललो होतो. त्यात जात असताना मला माऊलीजींचे काही व्हिडिओ मला भेटले. पण ती व्हिडिओ भेटण्याच्या आधी मी माझ्या घरच्यांना संपवायचा पूर्ण प्रयत्न केला होता की यांना बी इथं जगून द्यायचं नाही. पण त्यात मला माऊलीजींचे व्हिडिओ भेटल्यामुळे मला सकारात्मक ऊर्जा त्यात जाणवली. सकारात्मक ऊर्जा जाणवली, हे काहीतरी वेगळे असं जाणवलं. जाणवल्याच्या नंतर मी त्यात खाली नंबरवर दिलेला फोन केला. फोन केल्याच्यानंतर त्या साधकांनी फोन उचलल्यानंतर मला बोलले की तुम्ही आमच्या शिबिराला या. त्यांनी माझा नंबर त्यांच्या ज्ञानयोग ग्रुपला जॉईन केला. तर पहिलाच सत्संग त्यांचा शिबिर करायच्या आधी ताटी उघडा ज्ञानेश्वर हा सत्संग ऐकला मी. ऐकल्याच्या नंतर पूर्ण माझी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तर आमचे एक जोडीदार योगेश शलार बनले, त्यांना बी मी हे सर्व दाखवलं. त्यांनी बी ठरवलं की आपण या शिबिराला जाऊया. तर आम्ही दोघांनी हा निर्णय घेतला. आम्ही दोघं बी शिबिराला 6 दिवसाच्या गेलो. गेल्याच्या नंतर 6 दिवस शिबिर केलं. शिबिर करत असताना जे काही माऊलींची सकारात्मक ऊर्जा, सत्संग माऊलीजी सांगत असताना त्या सत्संगातून शब्द न शब्द माझ्या मनात उतरवले, माझ्या अंतःकरणात उतरवले. आणि सगळं हे उतरवत असताना माझी ते नकारात्मक ऊर्जा, जे काय वाईट विचार आहेत ते पूर्ण त्याच्या ठिकऱ्या बनत होत्या. पूर्ण त्याचं पाणी होत होतं. पूर्णपणे माझ्यातून ते पूर्णपणे निघून जात होतं. पूर्ण तिथं माझं मन मोकळत होतं ह्या 6 दिवस शिबिरामध्ये. हे 6 दिवस शिबिर म्हणजे खरं तर पृथ्वीवरचा स्वर्ग येतो, तो प्रत्येकाने शिबिर केलं पाहिजे. आपण सुखी म्हणजे असं काही नाही. इतर आपल्यापेक्षा आपलेही शेजारी राहणारे, आपल्या आजूबाजूला राहणारे हे सुद्धा सुखी झालेच पाहिजे. की आपली जबाबदारी आहे. जय गुरुदेव, जय गुरु.